बोला भारत माता की, भारत माता की। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण त्याच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आज परिसंवाद आणि कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने मंचावर उपस्थित त्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, आमचे खात्यातले सहकारी मित्र, आमचे पार्टनर माननीय विखे पाटील साहेब आणि खातं अर्धा असल्यामुळे ते आमचे भागीदार आहेत। या ठिकाणी मंचावर उपस्थित MWRRच्या अध्यक्षा श्रीमती श्वेताली ठाकरे, आमचे सचिव या खात्याचे माननीय डवले साहेब, माननीय राजेंद्र मोहिते पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित डॉक्टर प्रभातजी जैन MWRRचे सदस्य आहेत, जितेंद्रजी पापळकर, जयंतजी बोरकर, प्रकाशजी मिसाळ, हनुमंतजी धुमाळ, जयंतजी गवळी, सुदर्शनजी पगार, राजेशजी मोरे, सगळे राजेशजी सोनटक्के, सगळे ईडी, सर्व CEO, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, उपस्थित सर्व अधिकारी, पदाधिकारी, आजी माजी सगळे अधिकारी माझ्यासमोर बसलेले, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, 21व्या वर्षामध्ये आज आपण पदार्पण करत आहोत। त्यानिमित्ताने सर्वांना मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। 21व्या वर्ष म्हणजे आता परिपूर्ण झालेलं आहे। मला वाटलं 21व्या वर्षामध्ये आपण चाललेलो आहोत का पूर्ण झालेले आहे। म्हणजे मुलाला ज्यावेळेला लग्न करायचं असतं त्यावेळेला तर सर्टिफिकेट लागतं 21 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे की नाही। आता आपण त्या टप्प्यात आलो आहे लग्नाच्या, म्हणजे ऐन तारुण्यामध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि म्हणून पुन्हा या ठिकाणी मनापासून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्वांना। आजचा दिवस हा केवळ वर्धापन दिनाचा नाही, तर महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाचा आढावा घेऊन भविष्यातील जलसुरक्षित महाराष्ट्राची दिशा निश्चित करण्याचा हा दिवस आहे। MWRRA हा कायदा ऑगस्ट 2025 मध्ये अस्तित्वात आला आणि यात पाण्याचं समन्यायी वाटप कसं होईल, टिकाऊ व्यवस्थापन कसं होईल, जलसंपत्ती वापर कसा होईल आणि पाण्याचे दर निश्चित करण्यासंबंधित त्या ठिकाणी प्रामुख्याने निर्णय घेतले जातात। आपल्याला कल्पना आहे MWRRA कायदा हा 2005 मध्ये या ठिकाणी अस्तित्वात आला आणि कलम 15-16 नुसार राज्यामध्ये एक जलमंडळ आणि एक जलपरिषद या ठिकाणी असते। जलमंडळाने आणि जलपरिषदे कायदा अस्तित्वात आल्यापासून एका वर्षाच्या आत हा राज्याचा एकात्मिक जल आराखडा हा तयार केला पाहिजे, पण तो 2005 नंतर मला वाटतं साहेब 14पर्यंत या ठिकाणी या खात्याची एक सुद्धा बैठक, म्हणजे एका वर्षाच्या आत इथे अंमलबजावणी करायची, जल आराखडा करायचा होता, पण 10 वर्ष 2005 ते 2015-14 पर्यंत एक सुद्धा मीटिंग या खात्याची या ठिकाणी झाली नाही। 2015 मध्ये आपले राज्याचे आताचे लाडके मुख्यमंत्री, तेव्हाही मुख्यमंत्री होते देवेंद्रजी, आणि त्यावेळेला या पूर्ण खात्याचा भार त्यांनी माझ्याकडे सोपवलेला होता। जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती, भार मी म्हणणार नाही, जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली होती आणि त्यावेळेला आपण लगेच डिसेंबरला सरकारला मी मंत्रिपदी शपथ घेतली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचना केल्या की पहिली मीटिंग MWRRAची आणि हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा 10 वर्षांनी ही बैठक ही 15 मध्ये झाली, जानेवारी 15 डिसेंबरमध्ये आम्ही शपथ घेतली, 15ला पहिली बैठक झाली। जलमंडळाची पहिली बैठक, त्याचे सचिव अध्यक्ष असतात, मुख्य सचिव, आणि जलपरिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाचे अध्यक्ष असतात आणि पहिली बैठक आपली त्यावेळेला या संदर्भामध्ये या मंडळाची आणि परिषदेची त्या ठिकाणी झाली आणि आपण या कामाला लागलो की आपल्याला एकात्मिक जल आराखडा या ठिकाणी आपल्याला राज्याचा करायचा आहे आणि त्याची सुरुवात त्यावेळेला झाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की 2015 ते 18 या 2.5-3 वर्षात आपण खूप कष्ट केले, खूप मेहनत घेतली। माझ्यासमोर अनेक लोक बसले आहेत, कुलकर्णी साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, M कुलकर्णी साहेब, आम्ही त्यावेळेला सगळे सोबत होतो, चहल साहेब आमचे सेक्रेटरी होते आणि आम्ही खूप कष्ट केले, मेहनत घेतली सर्व आपण अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सुद्धा। आणि हा एकात्मिक जल आराखडा हा त्यावेळेला आपण
तयार केला. आपण गोदावरी नदी खोरे असेल, तापी खोरे असेल, कृष्णा खोरे असेल, नर्मदा खोरा असेल, पश्चिम वाहिनी नद्या होत्या, याचा आपण त्या ठिकाणी आराखडा तयार केला आणि 2018मध्ये राज्याचा एकात्मिक जल आराखडा या ठिकाणी तयार झाला. हा पहिल्यांदा तयार झाला आणि मला वाटतं देशामध्ये आपलं राज्य असं पहिलं एक राज्य होतं की पहिल्यांदा आपण हा जल आराखडा देशामध्ये महाराष्ट्राने तयार केला पहिल्यांदा. आणि म्हणून या गोष्टीचा मला निश्चित आनंदही आहे. हा नदी खोरेनिहाय पाणी उपयोगाचा एक वैधानिक दस्तऐवज आहे. हा वैधानिक दस्तऐवज आहे आणि म्हणून आपण आज नदी जोड प्रकल्प जो म्हणतोय की जिथे अति जास्त पाऊस होतो, ज्या ठिकाणी त्या पावसाला आपल्याला खोरे उपखोऱ्यामध्ये तुटीचं उपखोरं असेल, अतितुटीचं असेल, विपुलतेचं असेल, सर्वसाधारण असेल, अतिविपुलतेचं असेल आणि त्यातून म्हणजे आपण अतिविपुलतेतून तुटीच्या खोऱ्यात पाणी द्यायचं असेल आपल्याला, तर हा एक मोठा दस्तऐवज आहे. याच्या आधारित आपण ते करू शकतो. या आराखड्याच्या आधारित आपण ते त्या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून त्याचा खूप मोठा फायदा त्या ठिकाणी राज्याला झालेला आहे. आणि नदीजोड प्रकल्प आता जो आपण सध्या अंमलात आणला त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी जी आहेत त्यांनी त्यावेळेला सांगितलं की जिथे दुष्काळ आहे त्या भागामध्ये पाणी घेऊन जा, जिथे अतिविपुल पाणी आहे, जास्त पाणी आहे, जास्त पाऊस होतो, तिथून दुष्काळी भागामध्ये पाऊस घेऊन जा. आज आपण त्याच मार्गाने चाललेलो आहोत आणि आता आपण बघतात विदर्भामध्ये आपण 1-1 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प आहे. नारपारचा प्रकल्प असेल, मराठवाड्यातलं पाणी द्यायचं आहे, तिकडे आपण देतोय. हे नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून शेवटी शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे, दुष्काळी भागांना आपल्याला आधार द्यायचा आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी हे पाणी आता वळवतो आहे. पण हे का वळवतोय? हा जल आराखडा झाला म्हणून ते आपल्याला त्या ठिकाणी वळवता येत आहे. आणि म्हणून राज्यातील या सगळ्या कायद्याचा आधार घेऊन आपण आज ते काम या ठिकाणी करतो आहोत. आज मला सांगायला अतिशय आनंद होतो की आपण MWRRA काही नवीन त्या ठिकाणी अमेंडमेंटसुद्धा केले जातात आणि त्याच्यामध्ये मला वाटतं एक याच्यामध्ये अर्थतज्ञ असावा आणि एक विधितज्ञ असावा. ही आपण जी अमेंडमेंट त्याच्यामध्ये केली ती आपल्या काळामध्ये झाली. कुलकर्णी साहेब आपण ती केली कारण त्याच्यामध्ये MWRRA लॉ एक्सपर्टही असला पाहिजे, फायनान्शियल एक्सपर्टही असला पाहिजे आणि म्हणून हे 2 पद आपण या ठिकाणी केली. आणि म्हणून मॅडम आपण जे आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आहात, हा ती अमेंडमेंट केली म्हणून आपण या ठिकाणी आलेला आहात. नाहीतर आमचेच टेक्निकल लोक घ्यायचे, डिपार्टमेंटचे लोक असले पाहिजेत, सेक्रेटरी पदावरचे रिटायर्ड लोक असले पाहिजेत, असा जो कायदा होता त्याच्यावर थोडा बदल केला आणि म्हणून आपण या ठिकाणी आज अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बसलेला. पण मला तुमचा थोडा राग आलेला आहे. मी फक्त विखे पाटील साहेबांचंच नाव घेतलं, माझं नाव घेतलं नाही. आपण नंतर बोलू. एका पार्टनरला सोडून दिलं काही हरकत नाही. पण खरं राज्यामध्ये शेवटी मी 5 वर्ष मागच्या काळामध्ये या ठिकाणी या विभागात काम केलेलं आहे. मी आता पुन्हा साहेबांनी मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली आहे आणि खरं आपले सगळ्यांचे मी मनापासून विनंती करेन. सगळे अगदी सेक्रेटरीपासून अगदी सगळेच सी असतील, AC असतील, एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी, अगदी शेवटच्या कालवा निरीक्षकापर्यंत आपण जे कष्ट घेत आहेत, जी मेहनत घेत आहेत त्याला खरंच तोड नाही, खरंच तोड. आज राज्यामध्ये 3,500 प्रकल्प आपले पूर्ण झालेले आहेत. 350 प्रकल्प बांधकामाधीन आहेत. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. मला वाटतं देशामध्ये एवढे धरण कुठेच नाही साहेब जे आपल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त धरण आपले या ठिकाणी आहेत. आणि जवळपास 40,50,000 हेक्टर जमीन ही आपण सिंचनाखाली आणलेली, सिंचनाखाली आणलेली. जवळपास 41,00,000 हेक्टर जमीन ही आपण सिंचित करतो आहोत. पण मला अजूनही असं वाटतं की अजूनही आपण थोडी मेहनत केली, कष्ट केलेत, योग्य नियोजन जर पाण्याचं केलं. आता MWRRA आहे सगळे बघायला, पण आपण जर चांगलं नियोजन केलं तर तुम्ही जर ठरवलं सगळ्यांनी, माझा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे, आपण 50 लाख हेक्टरच्या वर या ठिकाणी 1-2 वर्षामध्ये या ठिकाणी जाऊ शकतो. 50 लाखाच्या वर. आणि शेवटी आपला उद्देश काय आहे? आपल्याला प्रत्यक्ष जलसिंचन झालं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे, हाच आपला उद्देश आहे. एवढी धरणं बांधली, फक्त पाणी आहेत असं करून चालणार नाही. तर शेवटच्या शेतकऱ्याला आपण काय देऊ शकतो, त्याच्या शेतीला कसं पाणी देऊ शकतो, हाही आपला त्यामागचा उद्देश आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी असं वाटतंय की हे आपल्याला काही गोष्टी बारकाईने बघाव्या लागतील. म्हणजे अगदी पाण्याचा अपव्यय कसं टाळता येईल, गळती कशी टाळता येईल, कालवा परिस्थिती आहेत त्या त्याच्याकडं मीटिंग आपल्याला वेळोवेळी कशा घेता येतील, पाणी कसं त्या ठिकाणी सोडता येईल, अनेक गोष्टी आहेत. पूर्ण मनुष्यबळ त्या ठिकाणी कसं ठेवता येईल,
अशा गोष्टींचा आपल्याला प्राधान्याने आपल्याला त्याचा विचार करावा लागेल आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने आपण या सगळ्या विपुलतेकडे जाऊ. खरं म्हणजे शेतकऱ्यांना पाणी देण्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याचं जीवन कसं सुखमय होईल, कसं आरामदायी होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला भाग याच्यामध्ये, आपला सहभाग हा खूप मोठा आहे. आपला सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे. आम्ही तर मंत्री आहोत, आम्ही येतो, रिबिन कापतो, फीत कापतो, आमचे फोटोग्राफ, मंत्र्यांनी हे केलं, मंत्र्यांनी ते केलं, पण त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ती खरं म्हणजे तुमची आहे, तुमची मेहनत आहे, तुमचे कष्ट आहे. मी पुन्हा पुन्हा सांगेन, मला माहिती आहे आपण कसे काम करतात, काय करतात, कशा परिस्थितीमध्ये करतात, पावसाळ्यातही करतात, उन्हाळ्यातही करतात, हिवाळ्यातही करतात आणि त्यामागे म्हणून तुमचं योगदान यामध्ये खरं मोठं आहे हे मी पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी सांगेल. आणि म्हणून आज आपण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे एक पुस्तकाचं आपण प्रदूषण हे कसं टाकलं. आजकाल आपण धरणं करतोय, पाण्याचे साठे करतोय, मोठमोठे साठे होत आहेत, पण त्या सगळं प्रदूषित पाणी त्याच्यामध्ये मग इंडस्ट्रीचं असेल, शहरामधलं पाणी असेल, हे या धरणामध्ये जाऊन अनेक ठिकाणी आपण बातमी बघतो, सगळे मासे मरून पडलेत, पाण्याचं प्रदूषण झालं, आजूबाजूचे सोर्स सगळे खराब होत चाललेले त्या पाण्यामुळे. मला वाटतं ते कसं टाळता येईल. आपल्याला सिवेज ट्रीटमेंट प्लॅनच्या माध्यमातून शहरातल्या पाण्याची सगळी व्यवस्था लावून ते स्वच्छ करून पुन्हा कसं आपण तो इथे विचार व्यक्त केला की अगदी ट्रान्सफर पाणी असलं पाहिजे, काचेसारखं असलं पाहिजे, पण त्याच्यासाठी आपल्याला खूप अजून प्रयत्न करावे लागतील. आणि दूषित पाणी, प्रदूषित पाणी हे या धरणामध्ये येणार कसं नाही यासाठी आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. आणि अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येईल, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांना पुढच्या बैठकीला जायचं आहे. त्यांनी मला वेळ कमी दिलेला होता, तरी मी थोडा जास्त वेळ घेतला. पार्टनर आहे ना, आम्ही ते करून घेऊ आपसामध्ये. पण आज मला खरंच अतिशय आनंद होत आहे की आपण या ठिकाणी सगळे आज एकत्रित झालो. विखे पाटील साहेबांची कल्पना होती, अनेक कल्पना त्यांच्या मनामध्ये असतात. मागच्या वेळेस त्यांनी एक मोठा कार्यक्रम त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेतलेला होता, म्हणून मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. पण आपला निश्चय एवढाच आहे की या ठिकाणी पाणी शेतापर्यंत कसं जाईल, शेतकऱ्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल, त्याचं जीवनमान आपल्याला कसं सुखी करता येईल यासाठी आपण सर्वजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया. MWRRAच्या 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपण आजपासून निश्चय करूया की थेंब थेंब पाण्याचं आम्ही नियोजन करू, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत आम्ही पोहोचवू. याच मी बरं बोलू. चला ठीक, मी आपल्याला पुन्हा मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सर आपल्या वक्तव्याबद्दल.